नमस्कार मित्रांनो, लाडक्या बहिणींसाठी खुश खबर आहे. कारण बऱ्याच लाडक्या बहिणींना जे 1500 रुपये येतात ते बंद पडलेले आहेत. ते कसे चालू करायचे आणि ज्या लाडक्या बहिणींनी KYC केलेली नाही त्यांनी KYC कशी करायची आणि जे बंद पडलेले पैसे कसे चालू करायचे याबद्दलची सविस्तर माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून घेणार आहोत. तर मित्रांनो, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेअंतर्गत KYC करण्याची संधी मिळालेली आहे आणि त्याबाबतचा शासन निर्णय 2 एप्रिल 2026 रोजी आलेला आहे. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेअंतर्गत 31/12/2025 पर्यंत ज्या लाभार्थी महिलांनी KYC प्रक्रिया पूर्ण केली आहे, तथापि सदर प्रक्रिया पूर्ण करताना लाभार्थ्यांच्या कुटुंबातील सदस्य नियमित कायम कर्मचारी, कंत्राटी कर्मचारी म्हणून सरकारी विभाग, उपक्रम, मंडळ, भारत सरकार किंवा राज्य सरकारच्या स्थानिक संस्थेमध्ये कार्यरत नसावा किंवा निवृत्तीनंतर घेत असलेल्या किंवा याबाबतचा पर्याय निवडताना नजर चुकीने चुकीचा पर्याय निवडण्यात आलेला आहे. अशा लाभार्थी महिलांसाठीच ऑनलाईन KYCमध्ये पुन्हा एकदा सुधारणा करण्यासाठी 30/4/2026 पर्यंत मुदतवाढ देण्यात येत आहे. आणि ज्या लाडक्या बहिणींचे पैसे KYC करूनसुद्धा येत नाहीत तर त्या लाडक्या बहिणींनी आपल्या मोबाईलवर प्ले स्टोअरमध्ये जायचं आहे आणि त्यामध्ये नारी शक्ती दूत ॲप आहे, ते ॲप डाउनलोड करायचं, त्याला मोबाईल नंबर टाकून लॉग इन करायचं आणि लॉग इन केल्याच्यानंतर या लाडक्या बहिणींना त्यामध्ये जे बंद पडलेले पैसे आहेत ते आपल्याला चालू करता येणार आहेत. या ॲपमध्ये लॉग इन केल्याच्यानंतर आपल्याला यापूर्वी केलेले अर्ज या टॅबवर क्लिक करायचं आहे आणि सबमिट केलेल्या अर्जांची तुम्हाला तिथं यादी दिसणार आहे. त्यामध्ये अप्रूव्ड, डिसअप्रूव्ड, पेंडिंग, रिजेक्टेड असे काही शेरे दिसतील. तिथं तुम्हाला लाभार्थीचं नाव, मोबाईल नंबरसुद्धा पाहता येणार आहे. आपण त्यामध्ये सुद्धा हे चालू करू शकता. अशी ही माहिती होती. आपल्याला माहिती कशी वाटली आणि आपले हप्ते चालू आहेत का नक्कीच कमेंट करा. चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा. धन्यवाद.